पुण्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू, वस्त्र संहितेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय। शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम, गावागावात जनजागृती बैठकांचं सत्र, बैठकीला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद। पाणीपुरवठा योजनेत अडथळे आणणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे आदेश, योजनेच्या मुदतवाढीवरती तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश। नांदेडमध्ये 31 मार्च पासून सुरू होणार विमान सेवा, नांदेड पुणे विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील 30% कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्ती, आरोग्य सेवेवरती परिणाम होण्याची शक्यता। अग्निसुरक्षा विषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी निवडणुकांची सबब सांगू नका, मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं। मुंबईतील रस्ते कामांसाठी तिसऱ्यांदा निविदा, रस्त्याची दुरुस्ती पावसानंतरच होण्याची शक्यता। ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये सर्वाधिक उष्णता, पालिका करणार उपाययोजना, नागरिकांची उन्हाच्या झळांनी लाही। ज्येष्ठांचा रेल्वे प्रवास आता होणार सुखकर, राखीव मालडब्यात होणार बदल, रेल्वे मंडळाची मंजुरी। मुंबईतील 12 उड्डाणपूल होणार मजबूत, 23 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च, महापालिकेनं काढली निविदा। आरटीई प्रवेशासाठी वयोमर्यादा ठरली, किमान 6 ते कमाल 7 वर्षांची मुदत। उत्तन विरार दरम्यान सागरी सेतू बांधण्याचा निर्णय, 55 किलोमीटरचा सागरी सेतू बांधण्यासाठी आराखडा तयार। संत गजानन महाराजांची निपाणा ते शेगाव पायी पालखी शेगावात दाखल, हजारो वारकरी पालखीत सहभागी। कोकणात शिमग्याची धूम, पारंपरिक लोककला असलेल्या गोमू नाचाचं सादरीकरण। जळगावच्या पिंपरुड येथील शेतामध्ये भीषण आग, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद मतदारसंघच राहणार, निवडणूक आयोगानं जिल्हा प्रशासनाला केल्या नाव न बदलण्याच्या सूचना। रेल्वेच्या भूसंपादनासाठी जमिनीचा ताबा न देण्याचा सोलापुरातील शेतकऱ्यांचा निर्णय, 50 लाखांची जमीन 5 लाखांना चुकीच्या पद्धतीने घेत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप।